काल कथित दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि ही युती झाल्यानंतर 2014च्या निवडणुका झाल्या. आठवले साहेबांना 2016ला राज्यसभेचं खासदारपद मिळालं आणि या तिसऱ्यांदा मंत्रिपद साहेब होत आहेत. खरं तर या 8 वर्षाच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या आठवले साहेबांच्या कारकिर्दीमध्ये रिपब्लिकन पक्ष भारताच्या 30 राज्यामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी आठवले साहेबांनी पार पाडली आणि नागपूरसारख्या राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर 2 आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मी कार्यकर्त्याला एक विनंती करेन, महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी निवडणुकीचा उहापोह केला. मित्रांनो, महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्षामध्ये गटबाजी निर्माण झाले, प्रत्येक पक्षामध्ये 2-2, 3-3 गट निर्माण झाले, तुकडे झाले आणि या सगळ्या संधीमध्ये रिपब्लिकन पक्षाला 23 तारखेला 23 जुलै 2024 ला महाराष्ट्र निवडणूक आयोगाने येणाऱ्या विधानसभेसाठी ऊसदारी शेतकरी हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे. वास्तविक पाहता रिपब्लिकन पक्षाच्या 1998 ला राज्य म्हणजे 4 खासदार ज्यावेळेस आपण उभा करून त्यावेळेस मिळालेले सूर्य चिन्ह आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं आठवले साहेबांच्या या पक्षाला ऊसदारी शेतकरी हे सन्मान चिन्ह आपल्याला या ठिकाणी मिळालं. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत. महाराष्ट्र 7 विभागामध्ये महसूल विभागामध्ये विभागणी झालेली आहे आणि या विभागणीमध्ये 29 विधानसभा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये 36 जागा आहेत आणि या ठिकाणी 2 रिझर्व्ह जागा आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष राज्य कमिटीच्या वतीने 288 जागेवर उमेदवार उभा करण्याची भूमिका राज्य कमिटीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेतली. कारण दरवेळेस आम्ही महायुतीच्या मित्र पक्षाला जागेची मागणी करतोय. परवा झालेल्या लोकसभेला 2 जागेची मागणी केली, शिर्डी आणि सोलापूर. शेवटपर्यंत दोन्ही जागा रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या नाही. 2019च्या विधानसभेच्या आणि या 4 जागेवर त्यांचेच उमेदवार दिले भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर. नाव मात्र रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्याचे जाहीर केलं, परंतु रिपब्लिकन पक्षाचा एकही कार्यकर्ता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहिला नाही. मी कार्यकर्त्यांना एवढी विनंती करेन आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेल्या 2009 पासून असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता ग्रामपंचायत सोडा तर कुठलीही निवडणूक लढवणार नाही. आपलं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न हा कार्यकर्ता केलेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये 288 जागा लढवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता खंबीरपणे सक्षम उभा राहिलेला आहे. मी या सत्काराच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की हे मिळालेलं चिन्ह घरोघरी घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि ही तर येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4 लाखाचा 6 लाखाचा 7 लाखाचा मतदारसंघ झालेला मतदान बघितलं तर 50 ते 60% होतं. प्रत्येक पक्षाचे 2-2 उमेदवार तिथं आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचा एकच उमेदवार त्या ठिकाणी आहे. आपण जर आपली ताकद पणाला लावली साधारण 40 ते 50 हजार जरा मिळेल. रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता 288 विधानसभा मतदारसंघामध्ये उभा राहण्याचे राज्य कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर करतोय. या उपरही या संदर्भात आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले राज्य कमिटीला जे आदेश देतील त्या आदेशाचं तर पालन होईल, परंतु कार्यकर्त्यांनी 288 जागेची तयारी करावी आणि या संदर्भात तयारी करूनच येणारी विधानसभा लढून आठवले साहेबांचा हा सन्मान आठवले
असं मोठेपण आपण संदेश हा आशीर्वाद अकरा ग्रामांच्या माध्यमातून आपल्याला देऊ. धन्यवाद. जय हिंद.